हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। त्यासाठी लागेल बदाम, पिस्ता, काजू, चिरंजी आणि आहेत मनुके थोडेसे। इथे तांदूळ मी भिजू घालून घेतले, एक 20 मिनिटे झाले भिजून। कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल। मी इथे कोलम वापरला। इथे 1 लिटर दूध घेतले। दूध आपण टाकून घेऊया। ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया। आपण ड्रायफ्रूट फ्राय करून घेऊया। तूप टाकून घेऊया। यात आपण 1 चमचा तूप टाकले। ड्रायफ्रूट यामध्ये टाकून घेऊया। फक्त मनुके आपण घालायचे नाही, एक अगदी शेवटी घालायचे। खीर जेव्हा शिजत असेल त्यावेळेला आपण मनुके घालूया। आता याला ते भाजले, आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपण तांदूळ इथे आपले फ्राय झालेत, आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। दूध गरम झाले, आपण दूध कढईमध्ये काढून घेऊया। आता आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊया। यामध्ये आपण 1 चमच तूप घालून घेऊया। पाच चमचे साखर मिक्स करूया। तांदूळ इथे चेक करायचं शिजले का। यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया। किशमिश आहे ते पण घालून घेऊया। माझ्याकडे इलायची पावडर ती थोडीशी काढली आहे मी, आपण यामध्ये घालून घेऊया। हे बघा, आपला तांदूळ इथे छान शिजला आहे। 5 मिनिटं परत आपण उकळून घेऊया। इथे अगदी चिमूटभर मीठ घालूया आपण। आता आपण केसर टाकून घेऊया। 5 मिनिटं झाले आणि आपली खीर आता इथे रेडी आहे।